आता वळूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या पुण्यात। एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा सकारात्मक प्रतिसाद। तर कोणी कोणाशी युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे, कोणाचं मनोमिलन होतं याची चिंता नको। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून शिंदेंचा टोला। दोन्ही ठाकरे बंधूंकडून युतीसाठी मनाची तयारी। राज उद्धव ठाकरेंचं नातं लोकांना अजून दृढ करायचंय। ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना तुम्ही आपलं मानलं असतं तर त्यांना दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं नसतं। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर नवनाथ बन यांची टीका। नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेल्यास शहराचं वाटोळं होईल। 14 गावं नवी मुंबई हद्दीत नको। कोणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईकर का टाकू? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाण। मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का? गणेश नाईकांना काही अडचणी असतील तर एकनाथ शिंदेंची वेळ घ्यावी, मात्र उठसूट टीका खपून घेणार नाही। उदय सामंतांचा इशारा। राहुल गांधी इज अ सिरियल लायर। राहुल गांधींना संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही। राहुल गांधींच्या डोक्यातच कमजोरी। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। या ताटातलं काढून त्या ताटात देऊ नका। धनंजय मुंडेंचा दसरा मेळाव्यातील वक्तव्याला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। रक्तानं हात भरलेल्या लोकांनी माझ्या नादी लागू नये। मुंडे ज्यांच्या प्रचाराला येतील ती सीट मराठे पाडतील। मनोज जरांगेंचा इशारा। मीडिया ट्रायल वेळी माझी बहीण धीर देत होती। धनंजय मुंडेंचं विधान। तर 2009 पासून 2022 पर्यंत भाऊ बहीण एकामेकांसाठी कट रचत होते। त्रास देणाऱ्या बहिणीचा आता आधार वाटतोय। करुणा मुंडेंची टीका।